मुलाचं लग्न जमलं, सुखी व्हायचंय ना, मुलाचं लग्न जमलं का लगेच म्हणायचं आता 2 महिन्यांनी मुलगा माझ्या मुलाचं लग्न होणार, मग सोनबाई घरामध्ये येणार, मग 2 महिने आमचं टामटुमीत चालणार, नंतर आमची सोनबाई आमच्या लेकाचे कान भरायला सुरुवात करणार. 6 महिन्यानंतर तो बायकोचा बैल, 6 महिन्यानंतर तो बायकोचा बैल. तुम्ही केलीच बैल तर धना मोठे ते बिचारे तर काही चलतच नाही. काय लय अवघड केलं. ते म्हणले आणा दळण, चालला दळण घेऊन. बसा खाली, बसतो बसतो बसतो. कसे स्वप्न पाहिजे, असे स्वप्न पाहिजे तर 100% जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो, म्हणून आयुष्यभर दुःख आहे. याला काय म्हणायचं, माया. ही माया एकदा निघून गेली, ही माया एकदा निघून गेली की आनंदी आनंद. मावशी म्हणा, मावशी येता का पंढरपूरला? तुम्ही आले असतील तर महाराज, पण यंदा आता मुलाचं जमलंय, एवढं एका मुलाला भाजी एखादी मोकळीची मोकळी, पुढच्या वर्षी पंढरपूरला येते. पुढच्या वर्षी तिला म्हणलं का पंढरपूरला येता का मावशी? मग आता यंदा नाही ना, आता यंदा मुलीचं जमलंय ना, एकदा मुलीचं लग्न करून 3ऱ्या वर्षी म्हणलं मावशी येता का? पण नाही ना, सोनबाई बाळापणा केली ना. 4थ्या वर्षी येता का पंढरपूर? नाही ना, ते बाळापणाला आली ना. चलू ती पंढरपूर होतं का? नाही. याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं, मग जोपर्यंत या माया या गोकुळातून बाहेर जात नाही तोपर्यंत भगवान परमात्मा या गोकुळामध्ये येणार नाही. ही माया जर बाहेर काढली तर मग भगवान परमात्मा या गोकुळामध्ये येईल, आणि एकदा या गोकुळामध्ये आला की आनंदाला पारावार नाही. त्या आनंदाचा पारावार, त्या आनंदाचं प्रतीक म्हणून गोकुळवासीने काय केलं, धुळिया तो